इकडे मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका सोसायटीत पुन्हा एकदा बिबट्या आढळलेला आहे। खरं तर केंद्र सरकारने संजय गांधी नॅशनल पार्कचा इको सेन्सिटिव्ह झोन कमी केलेला आहे। त्यामुळे अगदी जंगलामध्ये इमारतींचं जाळं पसरलेलं आहे। त्यामुळे बिबट्या आपल्या घरात आलाय की आपण बिबट्याच्या घरात गेलोय हा प्रश्न आता उपस्थित होतोय। हा बिबट्या कुठल्या प्राणी संग्रहालयात किंवा जंगलात फिरत नाही, तर मुंबईमधल्या मुलुंडमधल्या रहिवासी भागात हा बिबट्या वावरतोय। 21 जानेवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा हा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असतानाही बिबट्याने बिनधास्त रस्ता क्रॉस केला। मुलुंडच्या रोजवूड सोसायटीमध्ये हा प्रकार घडलाय। बिबट्या फिरताना सोसायटीच्या वॉचमनने पाहिलं, त्यानंतर त्याने लगेचच वन विभागाला कळवलं, पण तोपर्यंत बिबट्याने जंगलात धूम ठोकली। मुंबईतल्या रहिवासी परिसरात बिबट्या दिसण्याची ही काही पहिली वेळ नाही। यापूर्वी अनेक वेळा सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये बिबट्या फेरफटका मारलाय। मोकाट कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबटे मानवी वस्तीत येत असल्याचं समोर आलंय। मुलुंडची रोजवूड सोसायटी संजय गांधी नॅशनल पार्क पासून हटकेच्या अंतरावर आहे। खरं तर संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरात मानवी वस्तीने अतिक्रमण केलंय। त्याला केंद्र सरकारने देखील साथ दिली आहे, कारण उद्यानाचं संवेदनशील क्षेत्र 10 किलोमीटर अंतरावरून 4 किलोमीटर ते 100 मीटर पर्यंत आणलंय। त्यामुळे आपणच बिबट्याच्या अंगणात अतिक्रमण करतोय। परिणामी जंगली प्राणी आणि मानवी संघर्ष अटळ आहे। मृत्युंजय सिंगसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।